एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। एकीकडे प्रशासन कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करते, मात्र दुसरीकडे सिन्नर नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षाने सरस्वती नदी ही गटार बनली असून नागरिकही नदीचे पावित्र्य न राखता चक्क शौचालयाचे पाणी थेट नदी पात्रात सोडल्याने रोगराई बरोबरच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊनही नगरपालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी मारून बसल्याचे दिसत आहे। सरस्वती नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे। आता तो नेमका कुठे खर्च झाला याचा शोध घेणे आता गरजेचे झाले आहे। एकेकाळी सिन्नरची संजीवनी समजल्या जाणाऱ्या सरस्वती नदीची पुन्हा गटारगंगा झाली असून या नदीची आपणा गॅरेज परिसरात स्वच्छता झालेली असावी असे एकही उदाहरण सापडणार नाही। परिणामी हा परिसर कायम दुर्गंधीयुक्त असतो। त्यामुळे वराह राजांच्या मुक्त संचाराने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। ती कमी होती की काय त्यात भर म्हणून येथील रहिवाशांनी अक्षरशः नदीपात्रात बांधकाम करून या नदीची रुंदी कमी केली। त्यात आणखी भर म्हणून आपल्या घरातील शौचालयाचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे नदीपात्रात सोडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। सारखे वाहणारे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे। कोरोना आजार मारेल तेव्हा मारेल, त्याआधी या दुर्गंधी अस्वच्छतेमुळेच इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढून वेगवेगळी आजारपण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता राहिला प्रश्न की एवढे सगळे होत असताना प्रशासन करीत काय होते? प्रभागातील नगरसेवकांना वारंवार तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष आपल्या मतदारांना दुखवायचे कसे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसल्याने नगरपालिका प्रशासनास या ठिकाणी माणसे राहतात याचाच विसर पडला आहे। म्हणून येथील स्वच्छताही नाही, अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून निदान या वृत्तानंतर येथील परिस्थिती बदलेल अशी आशाच आपण फक्त बाळगू शकतो। अन्यथा येथील नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून समजते। आता नगरपालिका प्रशासन येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आपली तयारी दाखवतील की पुन्हा निवडणुका आल्या की येथील जनतेला विश्वासात घेण्यासाठी आश्वासनाचा पाऊस पाडतील हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। मला जायला रस्ता नाही इथे, मग अख्खा रस्ता बंद केला। आम्ही टॉयलेटला कुठून जायचं? आमचे चौकून रस्ते जर बंद केले तर आम्ही घरामध्ये टॉयलेट करायचे का? जायला पोरांना रस्ता नाही, आम्हाला रस्ता नाही। हा कोणता न्याय झाला? कोणता हे झालं? तुम्ही गोळ ठेवा ना तुळशीक जायला, एक रस्ता तर ठेवा ना आम्हाला जायला। आमचं मुलं आहे, बाळ आहे, असे ओपन ठेवले, पाईप ओपन काढले, ओपन ठेवले, डास आहे, मच्छर आहे। अहो काय आरोग्याची तरी काळजी काय करा त्यांना म्हणा। तुमचं झालंय पण आमचं बी काहीतरी आहे ना, आम्ही जनावर नाही, इकडे माणसं राहतो। येते तर नाही म्हणा, लक्ष कशाचं देते नाही म्हणा। असं सांगणं आहे का इकडे सगळे